भारत पाकिस्तान तणावादरम्यान उद्या सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिलच्या सूचना, हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही निर्देश, ब्लॅकआउटचाही सराव होणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बैठकांचा सपाटा. गृहसचिव गोविंद मोहन, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांची चर्चा. दहशतवाद विरोधातल्या लढ्यामध्ये रशिया भारतासोबत, पुतीन यांची फोनवरनं मोदींना ग्वाही. तर स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ चीनने दाखवले रंग. राहुल गांधी आज हरियाणाच्या कर्नालला जाणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. नव्या सीबीआयच्या संचालकांच्या निवडीसाठी पंतप्रधान कार्यालयामध्ये बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एबीपी नेटवर्क सोबत संवाद, विकसित भारताविषयी व्हिजन मांडणार. आज रात्री 8 वाजता इंडिया ॲट 2047 शिखर परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये कॅबिनेट. चौंडीमध्ये जय्यत तयारी. मुंबईतल्या मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं गुन्हा दाखल. 7 ते 8 ठिकाणी छापेमारी. कंत्राटदार बीएमसी अधिकारी निशाण्यावर. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका. परभणीमध्ये हातातोंडाशी आलेल्या बागा भुईसपाट. हिंगोलीमध्ये केळी बागा उद्ध्वस्त आणि भंडाऱ्यामध्ये भातपीक जमीनदोस्त. पवित्र अमरनाथ गुहेतनं बाबा बर्फानीचा पहिला फोटो समोर. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या तयारीला सुरुवात. पावसानंतर ओल्या आउटफील्डमुळे दिल्ली आणि हैदराबाद सामना रद्द. सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतनं बाहेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.